गुड मॉर्निंग मित्रांनो, रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली. 5:45 वाजत आलेत. 5:30 5:15 वाजता उठलो होतो. चला आता व्यायामाला सुरुवात करायची. इकडे पाणी ठेवलंय. सागरला 7 वाजता शाळेत जायचंय. मस्त स्पेशल गुळाचा चहा. गुळ आहे ते, वा. गुळ पावडर म्हण. पण गुळ आहेच ना. बदल किती टाकते? थोडासा थोडासा त्याला थोडासा मला. घरी आलोय. 9:30 वाजलेत बघा. टायमिंग तुम्हाला सांगतो मी. 9:30 वाजलेत. जेवण वगैरे झाले. खालच्या रूम मध्ये आलोय. हे कुलूप लावलं गाड्यांना? कधी लावलं? ते मला आईला ते कपाटात नेऊन ठेवायला. काय बनवलं? काय बनवलं? काय ते सांग की, काय बनवलं? नाव सांगशील का? खेळ नाही का? काय करली का? आणि पहा, एक बोर्ड आणला आम्ही. हा चौकोनी व्हाईट बोर्ड. त्याच्यावर तारीख आजची 30/1/2026. सुविचार: जीवनात सर्व काही मिळवता येतं, पण वेळ पुन्हा मिळत नाही. अगं तसं नसतं पहा, तसं नव्हतं पाहिजे. जीवनात सर्व काही मिळवता येतं, पण एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्याचा ना तो आजचा अर्थ. जीवनात एकदा माणूस गेला, एकदा नवला गेला तर डबल लढता येत नाही. ही लढता येत. हे मोबाईल लावू नको आता. मोबाईल नंतर लाव, आता नको लावू. असं पाहिजे होतं, खरंच असं पाहिजे होतं का? जीवनात सर्व काही मिळवता येतं, पण एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. असं आहे पाहिजे. मिळवता नाही, पुन्हा येत नाही. वेळ मिळवता येत नाही म्हणजे पुन्हा येत नाही वेळ. असं असं पाहिजे होतं. थोडंच चुकलं नॉर्मल. जीवनात सर्व काही मिळवता येतं, पण निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. ओके. मी तरी लिहिलंच ना. कसं ऐकलं हो तुम्ही? ओके. मी पण लिवत जायचं एखाद्या वेळेस, तू पण लिवायचं एखाद्या वेळेस. असं थोडंच आहे. हे कशाला लावणार? तू बंद कर म्हणून सांगितलं. आणि काय फटके द्यावं लागतात. एकदा सांगितलं तुला बंद कर म्हणून, तुला कळलं नाही ना? पप्पाचं तोंड रोळ करून राहिला. तसं काय करायचं? तू व्हिडिओ तर कॉमेडी. सागर आजचा किती वाजता उठलो होतं माहिती आहे का? सकाळी. आज सकाळी 5 वाजता उठून सागरला उठवले. सागरला उठवलं आज 3:30ला. कशा कधी उठलो होतं का? काही म्हणतेस? मी आज मोबाईल बघितलाच नाही उठल्या उठल्या, माहितीये का? बघितला नाही आज मोबाईल. बघितला नाही म्हणजे नाही. मी आज सकाळी उठलो आणि डायरेक्टच आवरायला लागलो. सकाळी वरती गेलो, मस्त चालू झालं आपलं पाणी तापवणं, व्यायाम करणं, रोजचे जे आहे ते काम. काय बनवून सांगितलं दादू? आणि आपल्याला आहे ना, रोजच्या रोज काही ना काही व्हिडिओ टाकायचे. बोट चोकू नको रे. ठीक आहे. डेली ब्लॉगिंग चालू झालेली आहे आपली. तू काय करली? तुझं केसाला लावली का काही? काय लागेल मग ती यांनी खाली वरी मिळाली. हां. आणि मग यांनी डबल घालून ठेवायला. अच्छा. दादू काय करलं तू? बनून पता चला तुम्हाला. स्कूल में गया था आज? नहीं. क्यों? हम गया था लेकिन मैडम ने कुछ पढ़ा नहीं है. क्यों क्यों नहीं क्योंकि हमका डर था. हाँ? हमका डर था प्रॅक्टिस था? काम केलं नाही शाळेत तू आज? तोत्तल भोंगाला दोत्तल थांबाला. धोतर सांभाळा. तोत्तल भोंगाला दोत्तल थांबाला. तुला असा व्हिडिओ बनवता येत नाही? इकडे बघ ना. सकाळी तुझा असा व्हिडिओ बनवला असता, हे असं फिरून, तर जमत नव्हतं. सकाळी जे व्हिडिओ बनवला तू मम्मीचा माझा, इकडे बघ ना. असं फिरून तुला व्हिडिओ बनवत नाही, जमत नाही एखाद्या. कुठं चालली आता? टायमाला रात्री टायमाला कुठं चालली? 9:30 वाजलेत. 30 तारीख आहे. उद्या 31 तारीख.
नको येतो का तोडून आहे? हे फुल येतो का तोडू नये अजून रात्री फुल तोडू नये तुम्ही आम्हाला ज्ञान देता अहो, कवापासून ज्ञान देता? रात्री तोडू नये फुल लावते सकाळी तोडतात चल 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 मला चल काय म्हणलं तू तुम्ही आम्हाला ज्ञान देता का म्हणून? उचल ते उचल कचरा उचले चल आवर नाही चल आतरण टाका शुभांगी आतरण टाक ना चल दूध का उघडे ठेवले असं आहे का सागर ती जीनची पॅन्ट धुवायची आहे. कपाटात काय नवीन आहे का आहे ना नवीन. आवरून ठेवायचं नाही एखाद्या वेळेस कपाट रोज दाखव साड्या दाखव ब्लॉग मध्ये साड्या दाखव किती आहेत काय नाही दाखवायचं. दाखवा ना साड्या दाखवत ना हा म्हणतेच ना साड्या नाहीत बघू तर ते पण साड्या. बघूच ना किती साड्या आहेत ते कळू तर ते मम्मी तू 10 वर्षाने बी तू व्हिडिओ बघितला तर तुला लक्षात आलं पाहिजे साड्या किती होत्या बघ 10 वर्षापूर्वी मला साधा कपडे ठेवायचे. 2026 मध्ये मला किती साड्या होत्या एक चांगली आणि पिवळ्या कलरची साडी कोणती वडाना ओढाची त्याची पण चांगली दिसते. बुलेट बघ कशी आहे वरती फ्रीजवरती बुलेट ठेवली बघ शुभांगी कोण ठेवली तुम्ही? तू ठेवलीस फ्रीजवरती बुलेट कोण ठेवून का आतापर्यंत मग त्या बुलेटला बघितलं की म्हणजे वाटलं पाहिजे ना आपल्याला 2030 थांब 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 बघू दे साड्या बघू दे थांब 2 मिनिट थांब दाखव दे साडी कलेक्शन दाखव काऊन दाखवून झाले दाखव ना साडी कलेक्शन दाखव ना मला नाही तर साड्या. साड्या नाही तर 50 एक साड्या असेल 50 कमीत कमी 50 मोजल्या नाही आणि खरं तुझा एक ब्लॉग बनवणार आहे मी आज साडीचा तुझ्या साड्या किती आहेत टोटल घालतो किती पण हा घालतो तेवढ्याच आहे. घालायचं ते विषय नाहीये पण तीनच तुझा साड्या आहेत. किती आहे ड्रेस टोटल साडी कलेक्शन एका ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे चल हे हाताने टाका चला झोपून फक्त इथंच पोलिस इकडंच धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल उद्या 31 तारीख आहे आणि उद्या शनिवार आहे तर उद्या जाधव मंडीत जायचा विचार आहे बघू आता काय नाही तरी हा व्हिडिओ आम्ही सकाळी टाकणार आहे आजचा व्हिडिओ सकाळी येईल आणि उद्याचा व्हिडिओ परत दिवशी येईल म्हणजे एक दिवस ठीक आहे ना लक्षात आलं असेल तुमच्या बाकी सर्व गोष्टी आपला डेली ब्लॉगिंग चालू आहे 2026 मध्ये आपण जे 5 नियम ठेवले आहेत तर आपण उद्या 31 तारीख आहे आपल्या चॅलेंजला 1 महिना पूर्ण होईल ठीक आहे आवाज करू नका उद्या 31 तारीख असल्यामुळं आपल्या चॅलेंजला 1 महिना उद्या पूर्ण होईल जे आपण 5 नियम ठेवलेत 2026 मध्ये पहिला नियम आहे 12 ज्योतिर्लिंग 4 धाम जानेवारीमध्ये सुरुवात करायची होती आपण केलेली आहे पाठीमागे तुम्ही चॅनलवरती गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ सगळे दिसतात दुसरा नियम म्हणजे जोपर्यंत 12 ज्योतिर्लिंग 4 धाम पूर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही मी चप्पल बूट काही घालणार नाही आज 1 महिना झालेला आहे म्हणजे उद्या ठीक आहे ना आणि तिसरा नियम असेल 365 दिवस एकाच कलरचा ड्रेस घालायचा तो म्हणजे ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट ठीक आहे तिसरा नियम चौथा नियम म्हणजे डेली ब्लॉग सोशल मीडियावर डेली ॲक्टिव्ह ठीक आहे म्हणजे आपल्याला रोज ॲक्टिव्ह म्हणजे रोज काही ना काही व्हिडिओ टाकायचे किंवा रोज ॲक्टिव्ह राहायचे ठीक आहे लक्षात आलं असेल तुमच्या आणि 5वा नियम तो म्हणजे एक चांगलं शरीर बनवण्याचा प्रयत्न असेल म्हणजे आपल्याला रोज व्यायाम करायची सवय लावायची ठीक आहे हे 5 नियम आहेत आपले 2026 मध्ये आपण याला सुरुवात केलेली आहे बघू आता 12 ज्योतिर्लिंग 4 धाम कधी होत्या काय माहिती नाही पण सुरुवात तर आपण केली शेवट कधी होईल माहिती नाही होईल लवकरच प्रयत्न असेल लवकरच करायचा कारण का मला पण खूप तकलीफ व्हायला पाहायला चप्पल नसल्यामुळे खडे टोचालेत काटे बुडालेत 3 पेन आहेत त्याच्याकडे चला बरेच प्रॉब्लेम आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चालू आहे विचार लवकरच केदारनाथ जायचा केदारनाथ आहे त्र्यंबकेश्वर नाशिकला जायचंय
त्र्यंबकेश्वर नाशिकचा पण करायचा विचार आहे. बघतो. बाकी तुमचा अजून भीमाशंकर आहे, मम्मी आज घालू नको. परळी वैजनाथ. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पुढं कळलंच. आता कोणता कलर? झाकण लावायचं कसं? थँक्यू सो मच.